मराठी भगिनी आहेत, ताई आहेत, मावशी आहेत. कलेटची साईज बघा तुम्ही. हे बघा कवटा नाव नाही भेटली आहे पण गाबोळी भेटली आहे. बघा इथे केवढे मोठे मोठे मासे आहेत. मावशी म्हणते टेन्शन घेऊ नका, फ्राय करून पण देते. ही घाबरू नका, मुशी हलते म्हणून. एक मार्केटमध्ये आपल्याला काहीतरी वेगळा मासा बघायला मिळतो. 2 शार्क लावून ठेवलेत बॉडीगार्ड. नेहमी इथे फसतो. 13 खेकडे दिलेत बघा या ताईंनी इकडे. 1-2 लावून देतील ते, काय टेन्शन. सर्व चक्रा लागलेत ना, हे आहे सर्व. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे मुलुंडच्या गव्हाणपाडा इथे. मागे आहे चिकन शॉप आहे पाठीमागे आपल्या, आणि खूप मोठं चिकन शॉप आहे. आणि तिथे बघा किती ना पेटीएमचे लोगो लागत बघा. पेटीएम, फोनपे, जीपे, बापरे, ते बघून हैराण झालो. आणि एकच शॉप आहे ते चिकनचं, आणि त्यासाठी एवढे. आणि तेव्हा कापायला किती बसले तिकडे दिसत नाही. कमीत कमी 5-6 जण कापायला बसलेत. चिकनची एकदम खूप मागणी वाटते इकडे. पण आपण आज चिकनचा व्हिडिओ नाही बनवला आलो आहे, तर आपण इथलं फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहे. आणि ते फिश मार्केट आहे आपल्याबरोबर समोर. हे बघा इकडे हे दिसतं आहे, हे पूर्ण या सर्व चक्रा लागलेत ना, हे आहे सर्व मुलुंड गव्हाणपाड्याचं फिश मार्केट. तर चला वेळ न घालवता आपण पटकन जाऊया त्या फिश मार्केटकडे आणि फिश मार्केट एक्सप्लोर करूया. बघूया कुठले कुठले मासे आहेत ते. सुरुवातीला जा बोय मासा आहे, जवळ आहे. आणि हे बघा निवटे, खाडीतले निवटे. कसा वाटा दिला आहे निवट्यांचा? बघा 100 रुपये वाटा आहे निवट्यांचा. ते काय आहे? कोळीम. आणि हा बघा कोळीम, हा पण मी पहिल्यांदा बघितला एवढा असा कोळीम. हा 2-3 महिनेच असतो थंडीमध्ये ना. हा बघा थंडीमध्येच तुम्हाला मिळेल. बघा या मावशीने सांगितलं तुम्हाला थंडीमध्येच तुम्हाला कोळीम मिळेल. गरमीला कमी होतं ना, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, लयतल्या फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हा मिळेल कोळीम. आणि कसं देतात हा कोळी? वाट्यावरती का? आता हा कितीचा वाटा आहे? हा बघा, हा एवढा कोळीमचा वाटा 500 रुपयाचा आहे. तुम्हाला 50-100चा पण मिळेल. आणि हे तुम्ही निवटे बघितले असते का? आणि हा जवळचा वाटा कसा आहे? हा बघा 50 रुपये जवळचा वाटा आहे. छोटे छोटे मासे आहेत मस्त. सुकी मच्छी पण आहे मावशीकडे इकडे. कशी? हे बघा हे टोपली भरली आहे ना, हे 50 रुपयाची आहे. 3 घेतलं तर 100 रुपयाला मिळेल थोडं टाकूनच. आणि बघा सुरुवातीलाच या मावशी आहेत इकडे. आणि इकडे बघा कुपा आहेत त्या मावशींकडे, कुपा. आणि पाकड बघा केवढी मोठी आहे, शेपटी बघा तिची. हे कुपा कसे दिलेत? हे बघा 150 रुपयाला 2 कुपा मिळतील तुम्हाला. 200 रुपयाला 3 कुपा आहेत. आणि हा बळा हे बघा मावशीने पकडलेत बघा. 100ला 4 मिळतील तुम्हाला. यांच्याकडे ही पाकड आहे. पाकड किलोवर विकते की अख्खी विकते? अख्खा. ही मोठीवाली कशी आहे मग पाकड? हे बघा ही 400 रुपयाला मोठीवाली पाकड. बाकी साईज कमी कमी होत गेली तर तुम्हाला 300-200 पर्यंत येईल ही पाकड. आणि हा आपला काळा मासा, हा गोड्या पाण्याचा ना. हा बघा काळा मासा. हा पण वाट्यावरच का सगळे? इकडे किलोचं मार्केटच नाही, हे सगळे वाट्यावरचंच मार्केट आहे. आणि कसा वाटा आहे काळ्या माशाचा? 200 रुपयाला किती? 4. हे बघा काळे मासे 200 रुपयाचे 4 मिळतील तुम्हाला. आणि मोठे साईज बघा केवढे काळ्या माशांची, मोठी साईज आहे. आणि इकडे लेपा पण आहे ताईंकडे. या लेपा मासा आहे. हा कितीचा वाटा लावला आहे? हे 6 लावलेत ते. पण आता हे 6 लावलेत ते, हे 200चे का 5? हे बघा सगळ्या 300च्या देणार. तसे ह्या 200चं सांगत होते, पण तुम्ही सगळ्या घेतलं तर 300 रुपयाला पण देणार ह्या ताई. का साफ वगैरे पण इथेच करून मिळेल तुम्हाला. साफ करायचं काही वेगळे चार्जेस नाही. आणि मुशी कशी आहे ताई? हे बघा हे 200 रुपयाला 3 मुशी आहेत. आणि इकडे बघा कालवं आहेत. कसे कालवं? 100 रुपयाला पिशवी. ही बघा कालव्यांची. हे बघा ह्या मोठ्या मुशी आहेत. मुशा कशा दिल्यात ताई? हे बघा 500 रुपयाला जोडी आहे. साईज मोठी आहे मुशांची. 500 रुपयाला जोडी. आणि इकडे माकलं आहेत छानपैकी. माकलांचा वाटा लावला आहे ना, 300 रुपये हा माकलांचा वाटा. यांच्याकडे बघा सगळ्या प्रकारचे मासे. पापलेट पण आहे. पापलेटचा कसा लावला मग जोडी? 600 रुपये. हे बघा 600 रुपयाचं पापलेटची जोडी आहे.
आणि बघा एकदम फ्रेश पापलेट आहेत, 600 रुपये जोडी आहे. बाकी हा मोठे मोठे लेप आहेत. हा वाट्यावर आहे ना, कसा वाटा? 300 रुपये वाटा, 200 रुपये. हे बघा, 300 रुपयाचे 5 लेपा, 200 रुपयाचे 5 लेपा छोट्या साईजचे. 1-2 लावून देतील ते, काय टेन्शन नाही. आणि आपल्या आवडीचे सौंदाळे आहे ते. 200 रुपयाचा हा वाटा आहे, हा 300 रुपयाचा वाटा आहे. 5-5 सौंदाळे आहे. हा बघा, हा रावस आहे, 500 रुपयाला एक रावस. आणि बघा इकडे तुम्हाला असं कापून पण मिळेल पटकन साफ करून मासे. हो. आणि हा रावस कापलाय, हा वाट्यावर देतं का किलोवर? तुकडीवर. बघा तिकडे सुरमई पण आहे, ती पण तुकडीवर मिळेल तुम्हाला. सुरमईची तुकडी कशी आहे? एक तुकडी. बघा सुरमईची तुकडी तुम्हाला 200 रुपयाला एक मिळेल. रावसची पण 200 रुपयाची एक तुकडी. एवढा मोठा रावस आहे बघा कापून ठेवून. इकडे मोठे मोठे हलवे बघा कसे आहेत. कसा देते हलवा ताई? 700 रुपयाला. बघा हा एक हलवा आहे 700 रुपयाला. एवढा मोठा आहे साईज बघा. हा जवळजवळ 600 ते 800 ग्रॅमच्या आसपासचा हलवा आहे. बघा पापलेटची जोडी आहे, 700 रुपयाची जोडी आहे पापलेटची. आणि सुरमई एवढी मोठी कशी लावली ती सुरमई? बघा 2000 रुपये सुरमई, 1800 पर्यंत येईल. आणि बघा हा बांगड्यांचा वाटा आहे, 100 रुपयाचे 5 बांगडे ना, 100 रुपयाचे 5 बांगडे. आणि मोठे घेतलेत तर हे 4 ना. बघा 100 रुपयाचे 4, 3 लावलेत, एखादा लावून देतील, 4 आहे. हा कोळंबीचा वाटा कसा? हा बघा 200 रुपयाला हा कोळंबीचा वाटा आहे. 2 वाटे घेतले 300 रुपयाला. आणि बघा केवढी मोठी साईज आहे, समुद्रातली कोळंबी आहे. आणि इकडे बघा या ताई काय करते, खेकडे. आणि काय डेंगे तोडताय? कसे दिले खेकडे? 13 होते, 800 रुपये दिले. 800 रुपयाला 13 खेकडे दिलेत बघा या ताईंनी. इकडे बघा नर मादी मिक्स आहे ना, की बघू नये तशी. बघा तुम्हाला माहीत आहे बघा, ही आहे मादी. आणि असे नर मादी मिक्सवाले खेकडे 13 खेकडे 800 रुपयाला. आणि इकडे बघा ही सुरमई आहे, हलवा आहे. हलव्याचं तोंड बघा केवढं दिसतं, म्हणजे साईज बघा केवढी असेल हलव्याची. एवढा मोठा हलवा कटिंग केलेला. मग तुम्ही कापून तुकड्यावर देता की तुकडी? कशी तुकडी देता ती? 200 बघा ह्याची या एवढ्या मोठ्या हलव्याची तुकडे दिसते तुम्हाला 200 रुपयाला एक, 500 रुपयाला 3 तुकडे. आणि तसं सुरमईचं पण ना 200 रुपयाला एक. ओके. हे बघा 300 रुपयाला तुम्हाला पीस मिळेल, 500 रुपयाला 2 मिळतील. कारण मोठे साईज आहे आणि महाग आहे सुरमई सध्या. बघा केवढा मोठा पीस आहे बघा सुरमईचा, 500 रुपयाला 2. आणि हा खापरी पापलेट कसा आहे? हा कलेट 3000ला जोडी. बघा हे कलेट 3000 रुपये जोडी. आणि हा मुर्दुसा कसा वाटा आहे? हा बघा 200 रुपये हा मुर्दुसाचा वाटा आहे. बघा या मावशींकडे असे मोठे मोठे मासे तुम्हाला हवे असतील तर गावांपाड्याला आहे. आणि बघा एवढे मोठे मोठे मासे घ्या, तुम्हाला दाखवतो मी. आणि सध्या मासे कमी असल्यामुळे तो रेट जास्त आहे, पण मासे आले की रेट कमी होईल. रेटकडे बघू नका जास्त. आणि बघा इकडे मस्त फ्रेश अशी मांदेली दिसते मला. कसा वाटा मांदेलीचा? 50चा. 100 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. ते कोळंबी सोलून ठेवली आहे. करंदी आहे, करंदी बघा करंदी. मी नेहमी इथं फसतो कोळंबी आणि करंदीमध्ये. करंदी हा वाट्यावर देते कशी? जशी पाहिजे तशी. बघा हे मावशीकडे जशी पाहिजे तशी तुम्हाला करंदी मिळेल वाट्यावरती. 50ची, 100ची, 200ची, अशी जशी पाहिजे तशी. आणि इथे पण बघा ते सुरमया खूप मोठ्या मोठ्या सुरमया सध्या मार्केटमध्ये. थोडी मोठी सुरमई बघा. ही पण तुकडीवर ना ताई? कशी तुकडी? बघा आज 300 रुपये तुकडी चालू आहे मार्केटमध्ये. आणि केवढी मोठी फ्रेश तुम्हाला कळत असेल हे बघा बघूनच. 300 रुपयाचा तुकडा आहे, 500 रुपयाला 2 आहे. आणि हा हलवा कापून ठेवला आहे, ह्याची पण साईज बघा हलव्याची. आणि 200 रुपये तुकडे दिली ना. बघा 200 रुपये तुकडे दिली. आणि बोंबिलचा वाटा कसा लावला आहे? 300वाला हे का? बघा हे 300 रुपयाचा वाटा आहे बोंबिलचा. बोंबिल सध्या मार्केटमध्ये महाग होते कुठेही जा. आणि बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे. आणि हे खापरी पापलेट बघा कसे आहे कलेट. हे बघा ही मोठी साईज दिसते, ही 2500ची जोडी आहे. थोडी छोटी साईज आहे, 2200 रुपये जोडी आहे. आणि 1.5 किलोपर्यंत भरतील ना दोन्ही. बघा 1.5 किलोपर्यंत येतील, म्हणजे तुम्हाला 1500 ते 1600 रुपये किलोचा रेट आहे सध्या मार्केटमध्ये. तर 30 पण दिसेल आता. 500 रुपयाचे 2 पीस तुम्हाला दाखवतो मी केवढे मोठे आहेत ते.
बघा एवढे मोठे पीस तुम्हाला मिळतील 500 रुपयाचे 2. या ताईंकडे बघा इकडे शिंपले आहेत ना, शिवले आहेत ना, खोलून ठेवले आहेत म्हणजे भरलेले आहेत बघा, दिसेल तुम्हाला आतमध्ये पूर्ण भरलेले आहेत. आणि कसे ते हा बघा, हा 100 रुपये वाटा आहे शिवल्यांचा आहे बघा, इकडे दिसतो तुम्हाला. आणि इकडे कालवांची पिशवी कशी 100 रुपये, कालवांची पिशवी पण 100 रुपये. समुद्री खेकडे हा कितीचा वाटा लावला हा बघा, 200 रुपयाचा वाटा आहे. एक 5 ते 6 खेकडे येतील तुम्हाला समुद्री पण. आणि ही छोटी समुद्रातलीच कोळंबी आहे. हा वाटा कितीचा आहे? हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे. दोन्ही नाही, हा एक वाटा, दोन्ही घेतले तर ती 300 रुपयाला देईल ताई. बघा इकडे गव्हाणपाड्याच्या फिश मार्केटमध्ये मुलुंडला. आणि ही मुशी बघा केवढी मोठी आहे. कशी देते मुशी? हे बघा 300 रुपयाला एक मुशी आहे, 2 घेतलं तर 500 रुपयाचं. बघा इकडे ही मावशी मुशी कापते, मुशी कटिंग केली आहे. केवढी मोठी मुशी आहे बघा इकडे. बघा साईज बघा मुशीची. शार्क मासा, त्याच्यावरनं कळेल की हा शार्क आहे. बघा तिकडे एक ठेवला, इकडे एक ठेवला आहे. संरक्षणाला ठेवला वाटतं मावशीने. 2 शार्क लावून ठेवलेत बॉडीगार्ड. आणि बांगडे आहेत ना. हे काय आहे? काय शेतक? बघा शेतक एक वेगळं नाव दिसलं आज आपल्याला मार्केटमध्ये. प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला काहीतरी वेगळा मासा बघायला मिळतो. हा शेतक. हा कसा वाटा? हा बघा 200 रुपयाला 3 शेतक मासा. हे बघा ती मुशी शार्क 1100 रुपयाला. आणि इकडे बघा हा राणी मासा आहे. राणीच आहे ना, राजा नाही ना? राणी मासा नाही, राजा पण असतो ना त्याच्यामध्ये. हा बघा हा राणी मासा आहे. आणि हा वाटा कसा लावला? 200. हा बघा 100 रुपयाला 3 राणी मासे. आणि बांगडे बघा ताईंकडे किती मोठे मोठे बांगडे. साईज बघा बांगड्यांची. हा बांगड्यांचा वाटा काय 100चाच ना? बघा 100 रुपयाला 3 बांगडे. आणि घाबरू नका, मुशी हलते म्हणून, जिवंत नाही ती. हा बघा शिवल्यांचा वाटा 100 रुपये. आणि बोंबिलचा वाटा कसा 200 रुपये म्हणाली ना का मावशी? 200 रुपये वाटा बघा बोंबिलचं. आणि इकडे मोठे पापलेट आहेत. हे पापलेट कसे आहे हो जोडी? हे बघा हे 800 रुपये जोडी छोटीवाले. आणि हे मोठेवाले 1200 रुपये. तर ते कलेट असतील ना? असेच आहेत का? आणि याच्यापेक्षा मोठी साईज पापलेटची हवी असेल, 1 नंबर आहे की 2 नंबर साईज आहे ती मोठीवाली? जरा मोठी आहे ती 1500 रुपये जोडी. आणि सौंदाळे कसे आहेत आपले? हे बघा 200 रुपयाला 3 सौंदाळ्याचा वाटा आहे. हा एक सौंदाळा लावून दे ना, म्हणजे 4 मिळतील तुम्हाला 200 रुपयामध्ये सौंदाळे. बघा ह्या ताईंकडे बघा हा खापी. हा पापलेट सारखाच दिसेल तुम्हाला, पण ह्या खापी आहे. हा कसा आहे वाटा? हा 200 रुपयाचा वाटा आहे बघा खापीचा. हा बघा हा कोत्या मासा दिसतो तुम्हाला. हा बघा पूर्ण कोत्या मासा. हा कसा आहे मासा अक्का? हा बघा अक्का मासा कोत्या 500 रुपयाचा. 400 पर्यंत देतील बघा या ताईंकडे. इकडे बघा आणि हा तुमचा काठ बांगडा आहे. हा काठी बांगडा. कशी जोडी आहे ही? बघा 100 रुपयाला 2 काठी बांगडे. हे काठ बांगडे. मोदकांचा वाटा कसा आहे हो? बघा 100 रुपये वाटा. हे किती 3 वाटे आहेत का? बघा हे 3 वाटे आहेत. एक वाटा 100 रुपये. आणि तारली पण आहे तिकडे. ती कशी वाटा? बघा सगळी तारली 200 रुपयाला मिळेल तुम्हाला. बघा 14 तारल्यात 200 रुपयाला सगळ्या. इकडे आला तर तुम्हाला सर्व मासे साफ करून मिळतील. बघा म्हणजे मांदेली पण साफ करून दिली जाते. हा मावशी म्हणते टेन्शन घेऊ नका, फ्राय करून पण देते. हे बघा हे शिवले बघा, साफ केलेले शिवले. नेहमी आपण असे शिवले बघतो. आणि हे बघा हे त्यांनी असे खोलून ठेवले तेव्हा असे साफ करून. कोण सोडल्याशिवाय नेत नाही ना. तुम्हाला समजेल किती भरलेले आहेत ते शिवले. आणि कसा वाटा देतात ताई? हा बघा या सगळ्या 600 रुपयाच्या. म्हणजे या खोलून ठेवल्यात त्या. आणि या सगळ्या मिळून 600 रुपये. नाही कचऱ्याकडे बघू नका, फक्त एवढं बघा. मच्छी मार्केट म्हणजे कचरा होणार. आणि ही खाडीची कोळंबी आहे पाळलेली व्हाईटवाली. कशी ही वाटा? हा बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे. बघा इथे केवढे मोठे मोठे मासे आहेत. सुरमई, रावस, हलवा. हा कलेट कसा एवढा मोठा? 4000 रुपये. हे बघा 4000 रुपये जोडी. साईज बघा केवढी मोठी आहे. बघा इकडे एवढा मोठा रावस आहे आणि सुरमई आहे. यांचं पण सेम आहे, तुकड्यावरती आहे. 300 रुपयाला एक तुकडा. 2 घेतले तर 500 रुपयाचे. सगळं या मार्केटमध्ये किलोवरती काय नाही, तुम्हाला पीसवरती किंवा तुकड्यावरतीच मिळेल मोठे मोठे मासे असतील तर.
आणि इकडे तुम्हाला कोळंबी सोलून पण मिळेल, घरी जाऊन काय टेन्शन नाही, इकडे सोलून पण मिळते कोळंबी. आणि कसा वाटा आहे तो समुद्राच्या याचा? 300 बघा 300 रुपयाचा वाटा आहे, समुद्रातली कोळंबी आहे. आणि ही बघा ही करली बघा केवढी मोठी आहे, ही करली आहे. कशी करली आहे? 1500. बघा ही अख्खी करली 1500ची आहे. कापून मिळते का? म्हणजे आपणला पाहिजे तशी. बघा ही अख्खी 1500ची आहे, बाकी तुम्हाला कापून वाट्यावर पण मिळेल. 500 हे बघा 200 रुपये पीस आहे, 500 रुपयाचे 3 पीस आहे. हां 4 करून देतील बघा मावशी गमचे. आणि एवढी मोठी अख्खी घेतली तर 1500 रुपये. साईज बघा केवढी आहे, अख्खी खायला पण जाम मजा येईल, चवदार असणार कारण साईज बघा. हां बघा 1300 रुपयाला देतील अख्खी घेतली तर. या ताईंकडे आला तर बघा केवढे मोठे मोठे सुरमई, रावस, हलवे बघा केवढे मोठे मोठे आहेत. आणि हे बघा तुम्हाला काय दिसतंय, हे गाबोळी आहे. ही आहे वामची गाबोळी. वामची गाबोळी बघा कशी असते वामची गाबोळी. वाव नाही भेटली आहे पण गाबोळी भेटली आहे. आणि पिवळ्या वावची आहे की काळ्या वावची? पिवळ्या वावचीच आहे बघा गाबोळी. आणि कशी देतात ती? किलोवर कसं? वाट्यावर? वाटा 100 रुपयाच्या वाट्यावर तुम्हाला इथे गाबोळी मिळेल. बघा इकडे या मार्केटमध्ये गव्हाणपाडा मुलुंड. आणि तुम्हाला अशा गाबोळ्या पण मिळतील वामची गाबोळी 100 रुपये वाट्यावरती. बाकी हा हलवा होता, तो तोंड बघा केवढं मोठं आहे, त्याच्यावर तुम्हाला साईज कळेल. बघा हा हलवा. आणि या ताईंकडे बघा इकडे पापलेट बघा, बापरे साईज बघा, कलेटची साईज बघा. कलेटची साईज बघा तुम्ही केवढी आहे ती, म्हणजे आपल्या कॅमेऱ्यात नाही बसत आहे. हा बघा 4500चा पापलेट आहे, कलेट पापलेट, खापरी पापलेट. ताईंकडे आला तर मोठे मोठे चांगले मासे मस्त खायला मिळतील तुम्हाला. आणि हा तुकडा कसा आहे? 300 रुपये ना? 300 रुपयाचा तुकडा, तोच चाललाय सगळ्या मार्केटमध्ये. सुरमईचा पण सेम आहे, 300 रुपये तुकडा. आणि मालच ना सध्या मासेच कमी येतात, समुद्रातच मासे नाहीत असं वाटतंय. इकडे आला तर तुम्हाला सुकी मच्छी पण मिळेल पाहिजे तेवढी. बघा हे जवळ आहे ना, हे बघा सोडे, हे पाव किलो सोडा. कसा? बघा 600 रुपये पाव किलो. बघा 500 रुपये पाव किलो सोडे आहेत. हे तुमचे बांगडे हे बोंबील आहेत. बोंबील कसे आहे वाटा? हा 50 रुपयाचे बघा एवढे बोंबील आहे, सुके बोंबील. हां 100ला हे 3 असे वाटे बांधलेले. आणि हा बघा बांगडा, हा मीठ लावलेला आहे ना. हा बघा खाऱ्यातला बांगडा आहे, 50चा एक. बघा 50ला एक, 100 रुपयाला 2, 3 पण करून देतील काही, काय टेन्शन नाही. आला तर इकडे या, यांच्याकडे सुकी मच्छी पण मिळेल. बाकी हा जवळ आहे ना. बघा 50 रुपयाचे टोपले आहेत, या सगळ्या लावलेत ना. 100 रुपयाचे घेतलं तर 3 करून देतील. हां 3 करून देतील. बघा आणि इकडे खेकडे आम्हाला परवडलं तर देणार ना, देत नाही असं काही नाही. कसे देतात खेकडे? 700 ते 700. हे बघा 700 रुपयाचे 4 खेकडे, साईज बघा थोडे मोठे आहेत. आणि हे 600चे ना, हे 600चे 4 खेकडे. हे बघा आणि हे बघा पुरे आहेत, म्हणजे मादी आहे सर्व, त्यामुळे कवटं भरलेलीच असणार आहे ना. कवटं भरलेलं बघा, सगळं दाखवलं तुम्हाला. हे बघा कवटं भरलेलं, हे बघा कवटं भरलेलं. हा का? महाग झालाय सध्या महाग झालाय. बघा इकडे आला तर सुरुवातीला तुम्हाला मार्केटच्या बघा खेकडे पण मिळतील. या ताई आहेत आणि बघा छोटे आहेत इकडे. त्या कशा देते? या 500च्या 8 आहेत, छोटे आहेत या, पण या मिक्स असणार नरमादी. यात का फक्त तुम्हाला तेच मिळणार नाही. हा मोठ्यानं टेस्ट येते. बघा इकडे कसे डेंगे काढून देतात मस्तपैकी. बघा मावशी बघा, हे बघा. आणि खेकडे घ्यायला गर्दी आहे सध्या. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे मुलुंड गव्हाणपाड्याचं फिश मार्केट पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे. तुम्ही बघितलं की खूप मोठे मोठे मासे आहेत इकडे, छोट्या माशांपासून मोठ्या माशांपर्यंत सर्व काय मिळेल इकडे. बाकी एक आहे ते किलोचं मार्केट नाही आहे, जे पण मिळेल तुम्हाला ते वाट्यावरती किंवा पीसवरतीच मिळेल. आणि इकडे मुलुंडला हे छान मोठं मार्केट आहे आणि सगळे मराठी आहेत, मराठी बांधव आहेत, म्हणजे मराठी भगिनी आहेत, ताई आहेत, मावशी आहेत, सर्व मराठी विक्रेते आहेत, बाकीचं बाहेरचं कोणी नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.